HDFC बँक ही भारतातल्या सर्वात मोठ्या 3 बँकांच्यापैकी एक आहे आणि HDFC बँकमध्ये जर काहीही घडलं तरी संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि HDFC बँकेबद्दल मागच्या 6 महिन्यात आपण सलगपणे वाईट बातम्या ऐकत आलेलो आहोत. HDFC बँकेबद्दल रिसंट एक बातमी सांगायची तर 3 अमेरिकन लॉ फर्म्सनी जाहीर केले की ते HDFC बँकेची चौकशी करणार आहेत. आता या 3 जणांनी जी चौकशी करायची ती करायची आहे. याच्याशिवाय एक गोष्ट इंडियन एक्सप्रेसनं मागच्या काही महिन्यापूर्वी उघड केलेली होती ती म्हणजे 45 कोटी रुपयांचा एक घोटाळा HDFC बँकेमध्ये झाला होता जो मार्केटिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखवलेला होता. तो पुढे आल्यानंतर परत एकदा शेअर पडलेला होता. आता शेअरची परिस्थिती बघितली तर शेअर अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे. 748 रुपये शेअरची प्राइस आहे जी जवळजवळ 2023 मध्ये होती त्याही अगोदर होती. म्हणजे आता शेअर खरेदी करायला योग्य संधी आहे असं अनेकांना वाटू शकेल. पण असा जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा, कारण HDFC बँकेमध्ये अनेक प्रॉब्लेम चालू आहेत. आताच HDFC बँकेनं 3 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली, त्यांना 1 लाखाचा दंड केला. आणखीन अनेक गोष्टी रोजच्या रोज घडतायत, नवीन बाहेर येत आहेत. त्यामुळे HDFC बँकेमध्ये नेमकं काय चाललंय, 45,000 कोटींचा घोटाळा कशा पद्धतीनं ती अफरातफर बँकेने केली, काय काय घडलंय ते सगळं बघूया, समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इंडियन एक्सप्रेस मध्ये या वर्षीच्या 27 मे ला एक रिपोर्ट प्रसिद्ध झालेला होता. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की HDFC बँकेमध्ये कशा पद्धतीनं पैशाची अफरातफरी चालू आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की HDFC बँकेला जे डिपॉझिट टार्गेट्स असतात ते डिपॉझिट टार्गेट्स कंप्लीट करण्यासाठी HDFC बँक वेगवेगळ्या पद्धतीनं क्लायंटला पैसे द्यायचा प्रयत्न करते आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट असते, जेव्हा मोठ्या कंपन्यांच्याकडून किंवा मोठ्या सरकारी कंपन्यांच्याकडून जेव्हा डिपॉझिट्स बँकेला मिळत असतात त्यावेळेला त्या बदल्यात त्या कंपनीसाठी, कंपनीच्या काही अधिकाऱ्यांसाठी काहीतरी फेवर करायची एक पद्धत बँकांमध्ये असते आणि त्याशिवाय एवढी मोठी डिपॉझिट बँकेला मिळत नाही. ही एक गोष्ट जनरली बँकेत घडते आणि कधी कधी बँका मोठ्या कंपन्यांच्यासाठी एक्स्ट्रा इंटरेस्ट देतात. म्हणजे बँकेचा इंटरेस्ट रेट जर 7% असेल तर FD साठी एखादी बँक 7.1% देते जर मोठं डिपॉझिट मिळणार असेल तर. अशा काही लिलाव पद्धतीने हे सगळं चालत असतं आणि तशा काही मीटिंग्समध्ये मी स्वतः उपस्थित राहिलोय ॲज अ बँकर म्हणून सांगतो. हे बँकांमध्ये चालत असतं आणि त्याला RBI ची देखील संमती असते. पण HDFC बँकेनं काय केलं, त्यांनी थोडंसं वेगळं केलं. त्यांना MSRDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून 25,000 कोटी रुपयांचं डिपॉझिट मिळणार असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता 25,000 कोटींचं डिपॉझिट मिळणार म्हणजे MSRDC ची अशी इच्छा होती की आम्ही एवढं डिपॉझिट देतोय, तुम्ही जे 3.5% इंटरेस्ट देताय तो 3.5% आम्हाला मान्य नाही, तुम्ही आम्हाला 3.5% ऐवजी जास्त इंटरेस्ट द्या. HDFC बँकेला डिपॉझिट पाहिजे होतं आणि त्यासाठी त्यांनी कमिट केलं की आम्ही तुम्हाला 6.01% इंटरेस्ट देऊ. आता 6.01% इंटरेस्ट द्यायला RBI ची अशी कुठलीही गाईडलाईन नाही की तुम्ही जवळजवळ 80% राईज देऊ शकताय तुमच्या ऍक्च्युअल बँकेच्या इंटरेस्ट रेटच्या पलीकडे जाऊन. पण प्रत्यक्षात HDFC बँकेनं तो रेट ऑफ इंटरेस्ट दिला आणि MSRDCनं देखील आपला शब्द इथं पाळला नाही. त्यांनी 25,000 कोटी दिलेच नाहीत, त्यांनी 3-4 हजार कोटीच दिले, तेही 2024-25 मध्ये काही महिन्यांसाठीच दिले. पण तरी देखील त्यांनी जो 6.01% इंटरेस्ट रेट ठरलाय तोच मागितला. आता बँकेच्या नियमाप्रमाणे असा कुठेही इंटरेस्ट रेट अकाउंटमध्ये देता येत नाही, याचं अकाउंटिंग करता येत नाही. HDFC बँकेनं याच्यावरती उपाय काढला, तो म्हणजे मार्केटिंग एक्सपेन्सेस. HDFC बँकेनं आपल्या मार्केटिंग डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही 45 कोटी रुपये म्हणजे जो काय त्या व्याजावरचा जो डिफरन्स होता 45 कोटी रुपये एक्सपेन्सेस करा. कुठं एक्सपेन्सेस करायचे तर MSRDCनं एक रोड सेफ्टी ड्राईव्ह नावाची एक संकल्पना राबवलेली होती. या रोड सेफ्टी ड्राईव्हला ते संपूर्ण महाराष्ट्रात चालवत होते आणि यासाठी त्यांना जो खर्च येणार होता त्या खर्चासाठी HDFC बँक ती बिलं भागवत होती. म्हणजे त्याच्यासाठी जे इनव्हॉइस रेज केले जायचे प्रत्येक वेळेला रोड सेफ्टी ड्राईव्ह झाल्यानंतर त्या इनव्हॉइसेसच्या अगेन्स्ट HDFC बँक पेमेंट करायचं. असं करून HDFC बँकेनं 45 कोटी रुपये MSRDC चे जे व्हेंडर्स होते त्यांना दिले. आता याच्यामध्ये देखील घोटाळा आहे की एकच फोटो लावलाय, एकच ड्राईव्ह घेतलाय, पण 3-3, 4-4 वेगवेगळे पेमेंट केलेले आहेत आणि जवळजवळ 9-9 कोटी रुपयांचे पेमेंट अशाच पद्धतीने झाले. मग हे व्हेंडर जे होते या व्हेंडरला दिलेले पैसे ते व्हेंडरलाच गेले की व्हेंडरकडून पुन्हा फिरून MSRDCच्या माणसाकडं किंवा HDFCच्या माणसाकडं कुठं आले हे देखील माहिती नाही. म्हणजे HDFCनं काय केलं, जो काही एक्स्ट्रा डिफरन्स द्यायचा होता इंटरेस्टचा तो दिला, पण तो
मागच्या दरवाजानं दिला आणि MSRDC पर्यंत पोहोचवला. हे बँकेच्या नियमात बसत नव्हतं. बँकेचे दुसरे कुठले तरी पैसे होते ते त्यांनी फिरवून मार्केटिंगमध्ये टाकले आणि लोकांचा जो पैसा त्यांच्यापाशी होता सेफ ठेवण्यासाठी म्हणून दिलेला त्याला हरताळ फासला. या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे मार्च महिन्यामध्ये एक घटना घडलेली होती. ते म्हणजे इंडिपेंडंट जे डिरेक्टर होते या बँकेचे अतानु चक्रवर्ती यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी दुबईमध्ये जे काही घोळ HDFC बँकेमध्ये झालेले होते त्याबद्दल राजीनामा दिलेला होता. त्यावेळेला ते असं म्हणाले होते की बँकेमध्ये आजकाल ज्या काही गोष्टी चालल्यात त्या माझ्या तत्वात बसत नाहीत म्हणून मी राजीनामा देतोय. आणि त्यानंतर अनेक गोष्टी अशा समोर आल्या. 27 तारखेला 27 मेला ही जेव्हा घटना समोर आली त्यानंतर HDFC बँकेचा शेअर पडला. त्यानंतर तो अजून आता सलग पडतच चालला. HDFC बँकेचा शेअर हा सध्या 52 वीक लोला आहे. जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करतात त्यांना या गोष्टीची माहिती म्हणजे महत्व समजत असेल. त्यामुळे हा शेअर कमी होत चाललाय. HDFC बँकेचा प्रॉफिट 5% वाढलाय फक्त. HDFC बँकेचं जे नेट इंटरेस्ट मार्जिन होतं म्हणजे जे काही एक्स्ट्रा त्यांच्याकडे राहत होता इंटरेस्टचा मार्जिन तो आता फक्त 3.22% वरती आलाय. म्हणजे हा देखील कमी कमी होत चाललाय. त्यामुळं HDFC बँकेमध्ये मागच्या काही महिन्यात अशा प्रकारचे घोळ चाललेले आहेत. त्यात हे जे डिपॉझिटचा घोळ समोर आलाय त्यावरती आता HDFC बँकेनं कारवाई केलेली आहे आणि 3 जणांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शन घेतलेली आहे. त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. त्यामध्ये जगदीशन वैद्यनाथन आणि अरविंद वोरा अशा तिघांचा समावेश आहे. याच्याशिवाय या 3 जणांना 1 लाख रुपयाची पेनल्टी दिली म्हणजे घोटाळा 45 कोटींचा आणि पेनल्टी 1 लाख रुपयाची. कदाचित ही पेनल्टी देखील कुठल्या तरी प्रकारचे चहा पाण्याचे एक्सपेन्सेस टाकून त्याच्यावरती मारू शकतात. इतकी छोटी पेनल्टी आहे. बँकांमध्ये एवढा मोठा 1 लाख रुपयांचा खर्च दाखवणं ही अतिशय किरकोळ आणि क्षुल्लक गोष्ट आहे. अनेक मोठ्या ब्रांचेसचा महिन्याचा जो एक्स्ट्रा खर्च असतो ब्रांचचा सांगतोय मी तो याच्यापेक्षा जास्त असतो. 1 लाखापेक्षा जास्त असतो. त्यामुळं बँकेच्या दृष्टीने 1 लाख रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. पण बँकेनं सिरियसनेस दाखवलं नाही यामध्ये सुद्धा की त्यांनी या अधिकाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. यामध्ये सगळे डिपार्टमेंट्स एकत्र येऊन हे केलेलं दिसतंय. आता या सगळ्या घडामोडींच्यामुळे जगभरातून या कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्ट करत असतात. याशिवाय या कंपनीचे काही शेअर्स हे वेगळ्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये देखील लिस्टेड असतात. तिथं देखील लोक इन्व्हेस्ट करत असतात. या सगळ्यामध्ये मग नेमका घोळ झालाय काय? HDFC बँकेनं जे काही माहिती आपल्या लोकांच्या समोर द्यायला लागते किंवा सादर करायला लागते त्या रिपोर्टमध्ये ह्या गोष्टी सादर केल्यात काय? मग त्या केल्या नसतील तर का केल्या नाहीत? असे सगळे प्रश्न विचारून सध्या HDFC बँकेच्या विरोधात ऍक्शन घ्यावी म्हणून 3 US मध्ये लॉ फर्म्स पुढे आलेले आहेत आणि ते या प्रकारची चौकशी करणार आहेत. त्यामुळे शेअर अजून एकदा पडतोय आणि तो सध्या खाली खाली जात राहिलाय. मग जर तुम्ही HDFC बँकेचे इन्व्हेस्टर असाल म्हणजे त्या बँकेचे शेअर्स तुम्ही खरेदी केले असतील तर नेमकी तुम्ही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. कारण बँकेमध्ये अजून देखील काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात असं म्हटलं जाते. आणि बँकेची जी पद्धत आहे ज्या पद्धतीनं बँक या वर्षभरात कारवाई करते आहे ज्या ज्या लोकांनी हे सगळे घोळ केले त्यांच्यावर ते बघितलं तरी लक्षात येतंय की बँक अतिशय सिरियसली या गोष्टींच्याकडे बघत नाही आहे. दुसरी गोष्ट बँकेचे जे प्रॉफिट किंवा इतर जे महत्त्वाचे व्हायटल फिगर्स म्हणतात त्या देखील अत्यंत वाईट प्रकारचे आहेत. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही बँकेचे सेव्हिंग अकाउंट FD अकाउंट जर तुमचं असेल तर तुम्ही काळजी करायची गरज अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका. यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. हे तुमच्यासाठी लागू नाही आहे. अर्थात जर फार मोठ्या स्केलवरती एखादा घोटाळा झाला तर तो तुम्हाला लागू होईल. अन्यथा एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी काळजी करण्याची गरज नाही कुणी ज्यांचे तिथं अकाउंट आहेत त्यांनी. त्यामुळे जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही शांत राहा निवांत राहा. तुम्ही जास्त काळजी करू नका. पण इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही काळजी करा. काळजी करायची वेळ आलेली आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद जय महाराष्ट्र.